हे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की 12वीचा निकाल 2024चा आहे तो 25 मेला लागणार आहे की नाही। तर 25 मे ही आता लास्ट तारीख आलेली आहे, त्याच्यामुळे लागणार आहे की नाही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नसाल तर लाईक करा, व्हिडिओला आत्ताच कमेंट करा। कमेंटमध्ये काय लिहायचं आहे लक्षात घ्या। जर तुम्ही 12वीला तुम्हाला किती गेस पर्सेंटेज किती पडतील, समजा 89 तुम्ही धरलेले आहेत तर 89% लिहा आणि 12वीला जर 10वीला असतील तर 10वीचे गेस पर्सेंटेज लिहा। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पर्सेंटेज लिहा। आपण लाईव्ह रिझल्ट चेकिंगच्या टायमिंगला ज्यांचे गेस पर्सेंटेज बरोबर सेम दिसतील त्यांना आपण काहीतरी देणार आहोत। ठीक आहे, तर व्हिडिओ लास्ट बघा आणि चॅनलला भरपूर जण सबस्क्राईब करत नाही, आत्ता सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट आपण आणत असतो 10वीचा रिझल्ट संदर्भात, 12वीच्या रिझल्ट संदर्भात, CET नीट JEE आणि इत्यादी क्लासेसचे काही कोर्सेस सांगत असतो। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ठीक आहे, महाराष्ट्र बोर्ड 12th रिझल्ट 2024 12वीचा निकाल 25 मेला लागणार का, बोर्डाने काय सांगितले पहा। मोबाईलवर सर्वात आधी असे पहा गुण, या ठिकाणी पहा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने निकालांच्या तारखांबाबत स्पष्टीकरण देणारी अधिसूचना सुद्धा देण्यात आली होती। म्हणजे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच महा रिझल्टवरती एक सूचना देण्यात आली होती, त्याचा देखील मी या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता। ठीक आहे, तुम्ही जर पाहिला नसेल तर पहा। तर या ठिकाणी खाली पहा आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे SSC आणि SSC HSC आणि SSC म्हणजे 10वी 12वी। ठीक आहे, या ठिकाणी 10वी 12वी बोर्ड परीक्षा 2024च्या निकालाच्या जवळपास 30 लाख विद्यार्थी म्हणजे 10वीचे प्लस 12वीचे असे मिळून किती 30 लाख विद्यार्थी आहेत। 30 लाख विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत। त्या प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर निकालांसंदर्भात किंवा निकालाच्या तारखांसंदर्भात वेगवेगळी माहिती समोर येत आहे। भरपूर यूट्यूबर चॅनल बनवत आहेत की आज निकाल लागणार आहे, उद्या लागणार आहे, परवा, असं याच्यावर अफवांवर विश्वास ठेवू नका। ठीक आहे, दरवर्षीच्या अंदाजानुसार आता पहा, दरवर्षीचा अंदाज या ठिकाणी काढलेला आहे। महाराष्ट्र बोर्डातर्फे सर्वात आधी 12वीचा मग नंतर 10वीचा, हे पण लक्षात घ्या। सर्वात आधी 12वीचा निकाल लागत असतो, मग नंतर 10वीचा लागत असतो, हे लक्षात घ्या। ठीक आहे, 10वीचा 7 ते 8 दिवसांनी लागत असतो। तर पहा 12वीचा निकाल 10 मेला जाहीर होणार अशी चर्चा होती। तुम्हाला गुगलने सांगितलं होतं ते चुकीचं होतं। 25 मे ही तारीख चर्चेत आली आहे। आता 25 मे ही तारीख म्हणजे बोर्डाने देखील सांगितलं होतं की मेच्या किती 3ऱ्या आठवड्यात 12वीचा रिझल्ट लागेल। तर 25 तारीख या ठिकाणी आता चर्चेला या ठिकाणी आणलेली आहे बोर्डाने। साधारणपणे मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होईल पहा केला जात असल्याचे कदाचित 25 मे रोजी 12वीचा निकाल घोषित होईल। या ठिकाणी 25 रोजी तुमचा निकाल घोषित करण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला पहा, पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। अजून घोषणा कुठेच नाही आहे, न्यूज चॅनलवर नाही आहे। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने निकालाच्या तारखा पण स्पष्टीकरणानुसार अधिकृत सूचना दिलेल्या आहेत। आता पहा या ठिकाणं 12वीचा निकाल मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो। ठीक आहे, विद्यार्थी व पालकांनी सोशल मीडियावर पसरलेल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवणे हे या ठिकाणी सांगितलं होतं त्या सूचनेमध्ये। तर पहा, रिझल्ट चेक करण्यासाठी 12वीची ही वेबसाईट आहे। त्या रिझल्टच्या आधी 25 तारखेच्या आधी मी एक व्हिडिओ बनवणार आहे की कसा रिझल्ट चेक करायचा आहे। त्यामुळे तुम्हाला आत्ता जायचं आहे, चॅनलला काय करायचं आहे तुम्हाला माहीत झालेलं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही बातमी म्हणजे ही आपण जी न्यूज बनवलेली आहे ती तुमच्या 10 मित्रांना शेअर करायची। ठीक आहे, 10 मित्रांना शेअर करायची आणि तुम्हाला 10वीत किंवा 12वीत गेस मार्क्स तुमचे किती असतील, 12वीला असाल तर 12वी लिहायचे आणि त्याच्या पुढे तुमचे गेस मार्क्स 98, 99 जितके असतील तितके। ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।